हे नक्की आहे की इमोशन्स ड्राईव्ह एव्हरीथिंग. NLP इटसेल्फ अ बकेट. बऱ्याचशा सायन्सेसला घेऊन NLP आलंय आणि ते सगळं मिक्सचर करून रिचर्ड बँडलर आणि जॉन ग्राइंडर म्हणून जे आहे त्या दोघांनी हे NLP फॉर्म केलेलं अराउंड 60s मध्ये. NLP इज आय विल नॉट से अ कम्प्लीट मॅन्युअल बट इट इज ऍब्सोल्युटली 80% तुम्ही म्हणू शकाल ब्रेन कसं काम करतं हे सगळं तुम्हाला NLP मधनं बरंचसं शिकायला मिळतं. काही इंडिव्हिज्युअल्स मध्ये म्हणजे ज्याला आम्ही व्हिज्युअल, ऑडिटरी आणि कॅनेस्थेटिक, तर हे जे आहे तर ह्याच्यापैकी प्रत्येक व्यक्तीमध्ये एक चॅनल डॉमिनंट असतं. माझं चॅनल ऑडिटरी आहे आणि समजा जर माझ्या नवऱ्याचं चॅनल जर व्हिज्युअल आहे, तर आता काय झालंय की मी जे बोलतेय त्याला काय अपील होतं, जास्त व्हिज्युअल गोष्टी अपील होतात. म्हणजे हे कसं झालं, फ्रेंच आणि जर्मन. मला फ्रेंच येते, त्याला जर्मन येतं. आता कम्युनिकेशन कसं करायचं, कित्येक वेळेला मी फ्रेंच मध्ये बोलते, तो जर्मन मध्ये बोलतोय, त्यामुळे काहीतरी गैरसमजून भांडणं होतं. पेरेंटिंगचं डेफिनेशन पण बदललंय. पण बऱ्याच वेळेला एकच कंप्लेंट येते की ऐकत नाही. बाबापेक्षा गुगल बाबा जास्त महत्वाचं. आता पेरेंट्सचा प्रॉब्लेम असा आहे, कन्फ्युजन, की मी फ्रेंड होऊ का मी पेरेंट होऊ. पण आजकाल काय झालंय, पेरेंट्स त्या दिशेला जात हार्श होणं, कारण ते घाबरतात. ऑल एज ग्रुप मध्ये येस.